श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्यकथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, व्हीबीके ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज संध्याकाळी 8 ते 8:30 या वेळेत अवश्य लाभ घेणे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम द्राम ओम सहस्रशीर्षा विद्महे कल्किदत्ताय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगध्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। आता आतापर्यंत आपण पुराण म्हणजे नेमकं काय बघा, हे पुराण काय आहे, पुराण काय आहे, विज्ञान काय आहे या दृष्टीने जर आपण विचार केला तर आज काय आपण लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा म्हणजे सारांश काय सांगतो की पुराण वेदामध्ये काय, वेदामध्ये पुराणामध्ये काय सांगितलं, पुराण काय सांगितलं। पुराणाचा इतिहास असा आहे, यकोहम बहुशाम बहुशाम यकोहम, तर एक जो परमात्मा आहे श्रीवत्सवक्षा भगवंत त्यांच्या नाभीमधून कमळ आलं उमटलं, त्या कमळात ब्रह्मदेव प्रगट झाला आणि कपाळाच्या ईशान म्हणजे कपाळामधून ईशान देव म्हणजे भगवान शंकर प्रगट झाले आणि भगवान शंकराच्या डाव्या भागातून पार्वती प्रगट झाली, पार्वतीच्या डाव्या भागातून राधा, उजव्या भागातून लक्ष्मी प्रगट झाली, राधा आणि लक्ष्मीच्या डाव्या भागातून सावित्री गायत्री प्रगट झाली। म्हणजे हा जो सिद्धांत या ठिकाणी मांडलेला आहे पुराणामध्ये, तो सिद्धांत तो सिद्धांत विज्ञानाने शोधला कसा, एक पेशी जीव प्राणी, एका जीव अमिवा जो प्राणी आहे त्याला केंद्र तयार कर, 2 प्राणी तयार झाले, पुन्हा त्याला केंद्र दुसरा तयार झाला, जो तिसरा तयार झाला, म्हणजे त्यात अमिवा प्राण्याला केंद्र तयार होऊन तसं होतं। तसं या ठिकाणी एक पेशी एकम सत जो परमेश्वर आहे ते हा सिद्धांत आणि तुमचा विज्ञान सिद्धांत याच्यामध्ये काही फरक आहे का? नाही, कारण का ते पुराणामध्ये तुम्हाला तुमचं विज्ञान यायच्या आधी लिहिलेलं आहे की आदिनारायण व चक्षा भगवान जो परमेश्वर आहे त्यांच्या नाभीमधून कमळ आणि त्याच्यावर ब्रह्मदेव प्रगट झाले। नंतर भगवान आदिनारायण जो आहे त्यांच्या कपाळ ईशान रुद्र म्हणजे भगवान शंकर प्रगट झाले, मग शंकराच्या डाव्या भागातून पार्वती प्रगट झाली, पार्वतीच्या डाव्या भागातून आणि उजव्या भागातून, डाव्या भागातून राधा, उजव्या भागातून लक्ष्मी प्रगट झाली। लक्ष्मी आणि
राधा या दोघींच्या डाव्या भागातून सावित्री गायत्री प्रगट झाली. म्हणजे अशा दृष्टीने आत्मप्राय जो सिद्धांत आहे तोच्यापेक्षा श्रेष्ठ सिद्धांत पुराणामध्ये मांडलेला आहे. दुसरा सिद्धांत असा आहे, सूर्य आहे, चंद्र आहे, हे सगळे ग्रह वेगवेगळे आहेत असं सांगितलं गेलेलं आहे. सूर्य चंद्र हे ग्रह प्रत्येक वेगवेगळे आहेत असं सांगितलं गेलेलं आहे. पण तसं या ठिकाणी सांगितलं नाही. एक अणू स्थिर, एक अणू फिरतो असं विज्ञान म्हणतं. तसं इथं म्हटलं जात नाही. इथं एकच अणू म्हणजे एक सूर्यनारायण तयार झाला एका अणूपासून, आणि तो गोल फिरला. गोल फिरल्यानंतर त्याच्यातून जे काही कण बाहेर पडले किंवा जे काही गोलाकार बाहेर पडले त्याच्यातून सूर्य, चंद्र, त्याच्यातून म्हणजे गुरु, शुक्र, शनी हे सगळे ग्रह, मंगळ, बुध हे सगळे ग्रह सूर्यापासून निर्माण झालेले आहेत असा सिद्धांत पुराणात मांडलेला आहे. म्हणजे विज्ञानापेक्षाचे सुंदर दृष्टी पुराणामध्ये आहे. कारण पुराणात जर आपण चांगला अभ्यास, सखोल अभ्यास करा लिंग पुराणाचा, तर आपलं असं लक्षात येईल की एकापासून अनेक, म्हणजे हा सूर्यनारायण जो आहे हा ध्रुवतारा आहे. हा ध्रुवतारा गोल फिरतो, त्याच्यातून सूर्यनारायण बाहेर फेकला गेला, तिथून तो प्रगट झाला. मग सूर्यनारायण गोल फिरला, त्याच्यातून कोण बुध, मंगळ, पृथ्वी, गुरु, शनी हे असे 6 शुक्र हे असे ग्रह प्रगट झाले. कसे? सूर्यामधून. म्हणजे एका ताऱ्यापासून एक ग्रह प्रगट झाले असा सिद्धांत पुराणात मांडला. म्हणजे विज्ञानापेक्षा श्रेष्ठ सिद्धांत. अजून विज्ञान पूर्णत्वाला पोचलं नाही, ते मूळ तत्वात आलं नाही. एक अणू स्थिर, एक अणू फिरतो असं सिद्धांत मांडला विज्ञानाने. तसं एखादा अणू एकोहम बहुशः हा सिद्धांत तिथे आता धर्मशास्त्रात हिंदू विश्व सनातन विश्व हिंदू सिद्धांतानं मांडलं. एकोहम बहुशाम, एकापासून अनेक झाले. म्हणजे भगवंताने प्रथम जो सूर्यनारायण निर्माण झाला भगवंतापासून, तो गोल फिरला आणि त्या फिरण्यामधून हे बुध, मंगळ, पृथ्वी, नंतर तुमच्या गुरु, शनी, शुक्र असे ग्रह प्रगट झाले एकातून. सूर्यनारायणापासून हे सगळे ग्रह प्रगट होऊन ते थंड झाले आणि ते सूर्याभोवती फिरायला लागले. हा सिद्धांत तिथं मानला. म्हणजे माया आकर्षणाचा ही सिद्धांत तिथं आहे. गुरुत्व आकर्षण सिद्धांत आहे. कारण आपण दिवाळी दिवशी फुलबाजी आणतो, चकती फिरायचं खाली, गरगर गरगर फिरती पेटल्यानंतर, पण तिच्यातून एखादी ठिणगी अशी बाहेर पडती तर ती ठिणगी त्या चकती गोल फिरतीच, पण तिच्या भोवती ती ठिणगी पण गोल फिरते. ठिणगीपासून आली, कुठून आली? त्या चकतीतून बाहेर आली, आणि ही चकतीतून बाहेर ठिणगी चकती भोवती फिरते. हा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत व्यादा म्हणजे वेद, तो सिद्धांत पुराणात मानलेला आहे, लिंग पुराणामध्ये. म्हणजे विज्ञानापेक्षाही सर्वोच्च श्रेष्ठ ज्ञान पुराणात सांगितलेलं आहे. डोकं खराब करायची वेळ नाही. आपले ग्रंथ वाचा, पुराण वाचा, आणि त्याच्यावर विश्वास ठेवून चालतो, आपल्या धर्माचं खरं तत्वज्ञान कळलं. कारण यांची जी बुद्धी आहे ही पांगलेली बुद्धी आहे. हा चंद्र वेगळा आहे, पृथ्वी गोल फिरली गर त्याच्यातून चंद्र बाहेर फेकला गेला. आणि हे जे ग्रह आहेत काय करणार, 11 ग्रह, चंद्र, अमुक तमुक, ते ग्रह गोल फिरले, त्याच्यातून ते प्रकार बाकीचे ग्रह बाहेर पडले, त्याच्यावर फिरायला लागले. म्हणजे हा किती महत्वाचा सिद्धांत ह्या पुराणात सांगितलेला आहे. विज्ञानापेक्षा श्रेष्ठ तत्वज्ञान पुराणामध्ये आहे. आपली पुराणाचा पूर्ण अभ्यास करा, त्यातल्या लिंग महापुराणाचा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला हे सिद्धांत प्रत्येक वेळेवर सापडतील. सूर्याला 1000 किरणे आहेत, त्यातले 7 किरणे जे आहेत ते 7 किरणे हे ग्रहांना पोषक आहेत असे ते सिद्धांत मानला. ताना पी निपाचा. तर असा जो सिद्धांत आहे त्याचा विचार जगाने केला पाहिजे की हिंदू धर्माची पुराण आहेत त्याच्यात त्या एकोहम बहुशाम, एकातून एक आलेले. म्हणजे सूर्य गरगर फिरला
ध्रुव तारा गरगर फिरतोय, त्याच्यातून सूर्य बाहेर फेकला गेला गोल. मग सूर्य गरगर फिरला, त्याच्यातून बुध, मंगळ, शुक्र, पृथ्वी, मग गुरु, शनी हे ग्रह बाहेर पडले, फिरून निघाले. मग पुन्हा गुरु गरगर फिरला, त्याच्यातून पुन्हा बाहेर चंद्र पडले. शनी गोल फिरला, त्यातून चंद्र बाहेर पडले. नेपच्यून बाहेर जाऊन चंद्र बाहेर पडले. हे जे ग्रहांना चंद्र आहेत हे बाहेरून येऊन त्याच्यावर फिरलेले नाहीत, त्याच्यातूनच बाहेर पडले असा सिद्धांत पुराणामध्ये मानलेला आहे. तेव्हा तुमचं विज्ञान जे आहे ना हे अजून फार अपूर्ण आहे. हिंदू धर्माच्या ग्रंथाचा अभ्यास करा, पुराणात म्हणजे जगाला ज्ञान होईल की एकोहम बहुशाम, बहुशाम एकोहम. हा जो सिद्धांत आहे अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्याचप्रमाणे मग आता दुसरा सिद्धांत असा आहे, म्हणजे सर्व ग्रह जे आहेत एवढे तारंगांनी म्हणजे हे कशाच्या जेव्हा गोल फिरतात. मी शाळेत असताना 8वी मध्ये एक विज्ञान परिषद भरली विद्याम हायस्कूलमध्ये. खूप शास्त्रज्ञ जमले होते आणि त्यांनी सांगितलं बा जगामध्ये हे सगळे ग्रह तारे कसे फिरतात. कोणी सांगितलं बाबा परमेश्वराची लीला आहे, कोणी म्हणले गुरुत्वाकर्षण आहे. अशी निर्णय मतं मांडली. मला प्रश्न विचारला, तुम्हाला काय वाटतंय. मी म्हणलं हे वरची ट्यूब आहे, हिच्यात पाणी भरलेलं भरा, एक रबरची नळी मला त्याला जोडा आणि एक रबरची नळी जोडून पुढे अशी उभी करून ठेवली. आणि त्याच्यातून जेव्हा कारंजी वर उडाली तेव्हा एक मध्ये बांगडी लावली. ती बांगडी गरगर गरगर मध्येच खाली आली नाही, वर गेली नाही. अशा प्रकारचं दृश्य आणि अदृश्य शक्ती जे परमेश्वराचे आहे त्याच्यावर हे ग्रह फिरतात. ते का फुकट फिरतात, त्याला शक्ती आहे. कारण हा सिद्धांत मानला की हे तुमची कारंजी वर उडते, त्या कारंजीला बांगडी गोल लावली, तर बांगडी मध्ये गोल फिरता कारंजीवर गर 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 कर वर जाय ना खाली मध्येच. म्हणजे तशा दृष्टीने हे जागेवर ग्रह का फिरतात, यांच्या भोवती परमेश्वराची शक्ती फिरते अदृश्य रूपाने. त्यामुळे ग्रह जागेवर फिरतात, त्यामुळे ते आपली जागा बदलत नाहीत, का ते नष्ट होत नाही. हा सिद्धांत पुराणामध्ये मानला, आपण प्रसिद्ध करून दाखवला. तेव्हा मला सगळे म्हणा तुम्ही शास्त्रज्ञ. अशा दृष्टीने हा सिद्धांत आहे. कारण की हा सिद्धांत मानल्यानंतर आकाशामध्ये जी पोकळी आहे त्या पोकळीमधून प्रत्येक ग्रहाजवळून असा प्रवाह वाहतोय अदृश्य, आणि त्या प्रवाहाला चिकटून ग्रह फिरतात जागेवर गर 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 गर. त्यामुळं त्यांची गती अधोगती होत नाही. माया आकर्षण, गुरुत्वाकर्षण समतोल चालतं. चेंडू घ्या आणि एक दगड घेऊन हवेत फेका, जे दगड येऊन खाली पडतो बरोबर त्यापर्यंत चेंडू पण तिथंच पडतो. दगड पुढे उड्या मारून जात नाही, चेंडू टन उड्या मारीत मारीत पुढे चालतो, म्हणजे तो माया आकर्षण. तेव्हा हे ग्रह लंबवर्तुळ का फिरतात हे शास्त्रज्ञाचे सिद्ध होत. सर्व ग्रहांचे आकार गोल का, चौकोनी का नाही, त्रिकोणी का नाही, सगळे ग्रह गोलच. याचं कारण आहे जशी ती बांगडी त्या कारंजीला चिकटून गोल फिरायची हवेमध्ये फिरवू लागली, तशा दृष्टीने परमेश्वराचं जे काही अदृश्य स्वरूपाचं जे अश्वशक्ती आहे इंद्राची, त्या शक्तीला धरून हे सगळे ग्रह फिरत असल्यामुळे ते गोल झाले. हा महत्त्वाचा मुद्दा इथे. हा पुराणातला सिद्धांत आहे आणि तो आपण प्रात्यक्षिकमध्ये अनेक लोकांना करून दाखवला. प्रयोग आहे, तुम्ही करू शकता. कारण ते तयार करा, बांगडी लावा, ते गोल फिरत मध्येच. मग आता धूमकेतू कसं काय येतो. बांगडीचं वर जात नाही, ते जागेवर फिरते, पण त्याच कारण त्याला फुल लावलं ठेवलं, ते फुल उंच गेलं पुन्हा खाली पडलं, पुन्हा खालच्या तळापाशी आलं. याचं कारण का, तर हा जो धूमकेतू आहे त्याला सुद्धा एक विशेष प्रकारचं वलय आहे, गती आहे, त्याच्या पाठीमागे अदृश्य शक्ती आहे. आणि त्यामुळे हा धूमकेतू बरोबर सूर्यापाशी येऊन परत आनंद कोटीमध्ये जातो, परत येतो. हा सिद्धांत महत्वाचा आहे. विज्ञानापेक्षा श्रेष्ठ तत्वज्ञान, विज्ञानाला हरवणारं तत्वज्ञान वेदामध्ये आपला वेद आणि पुराणामध्ये आहे. म्हणून ब्राह्मण काय वेदोक्त प्रणोक्त पूजा करतात, हा महत्वाचा मुद्दा.
आज आपण थोडस पाहू काय चाललंय ते. ज्योती सन्निदेशात ग्रहांचे स्वरूप, नक्षत्र आणि ग्रहांची पारंपरिक स्थिती या सांगितलेलं आहे. सूत म्हणलं, हे ऋषी हो, रात्रीत सूर्यकिरणात पासून प्रकाशित होणारे वाले ये सर्व क्षेत्र भारतवर्षात अनुष्ठित पुण्यपारफत पुण्यायुक्त आहे. तदनंतर सूर्य अनुष्ठित पुण्याद्वारा पूर्ण झाल्यावर ग्रहांचे आश्रयाने राहतो. आश्रित नक्षत्र तारा आपल्या प्रधान मंडळामध्ये आहेत. युग शुक्ल पांढरे होणारे तथा तारक होऊन हे तारे म्हणतात, म्हणजे चमकतात असल्याचा अर्थ. सूर्य मावळला तरी तारे चमकतात का, असा इथे प्रश्न विचारलाय. सूर्य मावळल्यानंतर तारे आकाशात चमकतात. मग सूर्याचा प्रकाश ताऱ्यांना मिळतो का? आता साधी गोष्ट आहे, काळी पेटी घ्या आणि काडी घ्या, हातात धरा आणि म्हणा देवा अग्निर्माण होऊ दे, अग्निर्माण होऊ दे. अग्नी कधी निर्माण होणार नाही. पण जेव्हा काडीच्या पेटीवर घासू तेव्हा त्या काळी पेटते त्यातला अग्नी प्रकट होतो. तशा प्रकारचं हे जे ग्रह फिरतात, तारे फिरतात, त्यांचं घर्षण होतं अदृश्य शक्तीवर, म्हणून त्या प्रकाशतात, लक लागतात, त्यांना प्रकाश पडतो, पेटले ते. असा महत्वाचा सिद्धांत आता या आपण वाचला इथं लिहिलेला आहे. ग्रहबीज सिद्धांत आहे. म्हणून नक्षत्र तारे असे चमकतात. दिव्य पार्थिव तथा रात्रीत होणारे अंधकारांचे आपले तेजापासून ग्रहण करून आदित्य जो आहे तो नामाला देव आहे, म्हणजे सूर्य आहे. आपले ग्रह धातू पाहतो अथा तेजवाले, त्याप्रमाणे जलवाले ग्रहाचे कारण सविता आहे. सविता सूर्यनारायण. धातू आल्हाद करण्यासाठी म्हणतात, आल्हाद करण्यासाठी, आनंद करण्यासाठी. कारण चंद्राचे नाव बहुत आहेत, त्यासाठी अतिरिक्त हे शुक्ल पक्ष अमृत तत्व तथा शीतल को प्राप्त करता आहे. आता या ठिकाणी चंद्रापासून शीतल पक्ष मानला. हा सिद्धांत अत्यंत महत्वाचा आहे, कारण या ठिकाणी कळण्यास महत्वाचे आहे की शुक्ल पक्षात चंद्राचे कोरी वाढत जातात, तेवढा अमृतकाला तयार होतात. आणि मध्य पक्षामध्ये चंद्रकला कमी कमी होत जातात, म्हणजे अमृत कमी होत जात. अमृत याचा अर्थ ब्रह्म. ब्रह्म जे आहे त्या ब्रह्माचा जो घाम येतो तो अमृत. आता पत्र आपल्या घरावर आहे, पण त्या पत्राला घाम आला, टिपके खाली पडायला लागले, म्हणजे पत्र खाली पडतोय का? नाही. पत्र्यात काय बदल झाला का? नाही. तसं ब्रह्मामध्ये कुठला बदल होत नाही, पण त्याला जो घाम येतो का त्याच्यावर जे बाष्प तयार होतं ते अमृत आहे. आणि ते अमृत आपल्याला प्राप्त करायचं म्हणजे आपला ब्रह्मश्री जायला पाहिजे.
जेव्हा आपण ब्रह्मस्थितीत जाऊ तेव्हा आपलं हे अमृत प्राप्त होईल. सूर्य तथा चंद्रमा चंद्राचे मंडळ दिव्य प्रकाशमान आकाशगामी आहे. जल तेजयुक्त शुक्ल म्हणजे पांढऱ्या वर्णाचे गोल घड्याचे समांतरता शुभ आहे. उन्मेष चंद्राचे मंडल घट्ट जलाचे स्वरूपवाले तथा सूर्याचे मंडल घने म्हणजे तेजस्वी स्वरूपवाले शुक्ल वर्णाचे म्हटलेले आहे. आता याच्यामध्ये महत्वाचा सिद्धांत मानला की काय मानलं त्यांनी, चंद्र हा जल तत्वाचा आहे. म्हणजे जल तत्व जे आहे याचं बर्फ बनवून हा चंद्र झालाय, हा सिद्धांत त्यांनी इथं मानला. आणि तेजाचं तत्व निर्माण होऊन सूर्य निर्माण झाला, हे तत्व सिद्धांत इथं मानला. म्हणजे हे मंडळ जे आहेत अमृत हे दोन्ही, सूर्य जो आहे तो अग्नि तत्वाचा प्रकाशमय आणि चंद्र जो आहे तो तेज तत्वाचा आहे. मग हे चंद्र जर समजा आपण चंद्रावर जर पाणी आहे, म्हणजे चंद्र हा पाण्याचा ग्रह आहे आणि त्याच्यावर त्या पाण्याचा ग्रह आहे म्हणून तो प्रकाशतो आणि त्या प्रकाशातून आपला अमृत प्राप्ती होते. हा महत्वाचा सिद्धांत तिथे पण मानलेला आहे. म्हणजे चंद्र हा प्रकाशमय आहे, पाणी चमकतं, पाण्यात झालं बर्फ झाला दगड आणि मग हा दगड म्हणला चंद्र खडक. हा या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे की आपल्या पुराणामध्ये जे सांगितलंय ते सत्य आहे आणि त्याचा आता विज्ञानवादी शोध घेतात, रोज एक नवं मत मांडतात. त्यामुळे त्यांना शांती मिळणार नाही आणि त्यांना सत्य कधी सापडणार नाही. कारण चंद्र सत्य म्हणजे काय, चंद्र आता कपाशी झाड लावलं, मोठं झाडे डोक्यात तुला कपाशी आल्यात, कापूस आलाय, कसं काय आला तुझा कापूस, पाण्यात डबा ठेवला पण त्याला अक्षम कुठून आला हा प्रश्न ते उपस्थित झालाय. म्हणजे याचा अर्थ चंद्रावरती पाणी आहे. आता चंद्रामध्ये मोठमोठे विवर आहेत, विवर म्हणजे भुयार, आणि त्या भुयारातून आवाज होतो डन 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 डन, सारखे आवाज चालू असतात. खाली पाणी आहे म्हणून वर आवाज येतो, पाणी जर नसेल वर आवाज कसं काय येईल. पाण्याला पाणी आदळतं खाली विवारामध्ये किंवा पाण्याचा बर्फ होऊन ती एकमेकांवर आदळतात, आतमध्ये फुटतात, त्यामुळं चंद्रावरती प्रकाश, त्यामुळे चंद्रावर आवाज येतात. आणि त्या जे भुयारे चंद्रामध्ये मोठाले आहेत त्याच्यामध्ये जीवसृष्टी आहे, मानवासारखे प्राणी आहेत, ते राहतात ते. कारण काही प्राणी पाणी पिऊन जगतात म्हणून त्या ठिकाणी चंद्रावर सुद्धा जीवसृष्टी आहे. सूर्यावर सुद्धा अग्नीत राहणे जीव सुद्धा सूर्यावर आहे, सूर्यावर सुद्धा जीवसृष्टी आहे. मग आता तुम्हाला सांगतो की तुम्ही समजा अर्बस्टारची तारा म्हणजे तारा हे आणली, जाळी आणली आणि तुम्ही गॅसवर ठेवली अशी वर, तर तो जाळीच्या वर चालतो, खाली गॅसला काहीच नाही, खालून गॅस वर पण जातो आणि तो वर पेट घेतो. म्हणजे काय आहे का, काही नाही. हा सिद्धांत पटला तुम्हाला. तर दुसरा मुद्दा असा आहे की हा जो सूर्याचे वरून कवच आहे, त्या सूर्याच्या कवच जे आहे वरून, त्या कवचाला आतून जो वायू तयार होऊन बाहेर येतो, त्या कवचातून दाळीसारखा बाहेर पडतो, तो पेट घेतो. ते सूर्यनारायणाचे प्रकाश किरण आहेत. तो या आकाशात जेवढे तारांगण आहेत त्या प्रत्येक तारांगणामध्ये आत जीव प्राणी जीवसृष्टी आहे. कसं, अर्बस्टारची जाळी घेतली, ती तुमच्या गॅसवर ठेवली आणि पेटवला तर गॅस खालून वर येतो,
पण त्या गॅसच्या जवळ आसपास काहीच नाही. वर तो गॅस जाळीतून वर येतो मग पेट घेतो. तसंच सूर्याभोवती एक जाळी आहे भरपूर मोठी. त्या जाळीतून हा गॅस बाहेर येतो आणि मग पेट घेतो. मग सूर्यावर दर 11:15 वर्षांनी काळी ओरं दिसतात, कारण त्या ठिकाणी तो गॅस वर येत नाही म्हणून ते काळी ओरं दिसतात. आणि पुन्हा त्या विवरातून जेव्हा गॅस बाहेर यायला लागतो तेव्हा तो पेट होऊन ते काळी ओर नष्ट होतात. म्हणजे विज्ञानदृष्ट्या सुद्धा विज्ञानदृष्ट्यापेक्षाही पुराणामध्ये फार महत्वाची माहिती, सखोल अभ्यास केलेला आहे ऋषीमुनींनी आणि खूप चांगलं लिहिलेलं आहे. त्याचा आपण मनापासून अभ्यास केल्यानंतर आपलं हे ज्ञान प्राप्त होतं, तसं होत नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा असा आहे की आपण हे तत्वज्ञान ग्रहण केलं पाहिजे. आता पुढं काय सांगितलंय, सर्व देवदेवता या स्थानात वास करतात व सभी मन्वंतरात नक्षत्र सूर्य तथा ग्रहांचे आश्रय ग्रहण करतात. यासाठी एक तर असे ग्रह आहेत आणि वेगवेगळे सामनामले आहेत. सूर्याने सौर स्थानात प्रवेश केलेला आहे किंवा चंद्रमाने सौम्य स्थानात प्रवेश केलेला आहे. सोलक किरणवाला प्रतापी शुक्र सौक्र स्थानात प्रवेश संपुष्ट आहे. बृहस्पती ब्रहण स्थानात तथा लोहित भौम लोहित स्थानात स्थित आहे. शनिचर देव शनिचर स्थानात, बुध बौद्ध स्थानात, त्याचप्रमाणे स्वर भानू म्हणजे राहू स्वर भानू स्थानात. सर्व नक्षत्र आपापल्या स्थानात आश्रय स्थानात प्रवेश करतात. हे सर्व ज्योतिस्थान पुण्यात्माचे ग्रह आहे. ब्रह्माने या स्थानाला निर्मित केले आहे. हे कल्पाच्या आधीमे प्रवृत्त झालेले आहेत. प्रलयपर्यंत बनून राहतात. सर्व मन्वंतरात देवतांचे निवासस्थान आहे. अभिमानी देवता लोक त्यामध्ये वेळोवेळी निवास करतात. हे स्थान अतीत भव्य तथा अभाव्य देवतांचे बरोबर आणि वर्तमान स्थानी देवतांचे 7 विद्यमान आहेत. आता या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला की सर्व नक्षत्र तारे आहेत. चंद्र शीतल आहे तिथं शीतल देव राहतात. सूर्य उष्ण आहे म्हणून तिथं उष्ण प्रकारचे देव राहतात अग्निस्वरूप. शुक्र शीतल आहे म्हणून तिथं स्टार राहतात. बुध गुरु शुक्र शनी राहू केतू सगळे जे राहू आहे त्या सगळे जे ते आपल्या ग्रहामध्ये जाऊन राहतात. म्हणजे देवलोक सुद्धा या आकाशात जे तारांगण आहे त्याच्यात सुद्धा जीवसृष्टी आहे. कारण शनी महाराज शनी ग्रहावर राहतात. बुध ग्रहावर राहतो. शुक्र ग्रहावर राहतो. नंतर गुरु ग्रहावर राहतो. म्हणजे वास्तव म्हणजे यांचा जो वंश या सगळ्या ग्रहांचा ज्या त्या नक्षत्रात ज्या त्या ग्रहावर राहतात. सूर्याचा जो वंश आहे तो वंश सूर्य लोकात राहतो. चंद्राचा जो वंश आहे शीतल लोकात राहतो. बुधाचा जो वंश आहे तो बुध लोकात राहतो. म्हणजे हे जे ग्रह आणि तारे या दोन्ही ठिकाणी देवलोकांची वस्ती आहे. मन्वंतरापर्यंत जोपर्यंत अनादि शांत होत नाही तोपर्यंत हे देवलोक तिथं राहतात.
ज्यावेळेस ग्रह संपतील किंवा तारे संपतील तेव्हा दुसऱ्या ठिकाणी राहायला जातील, असाही सिद्धांत तिचा मानला. म्हणजे विज्ञानापेक्षाही जास्त श्रेष्ठ तत्वज्ञान इथं मांडलेलं आहे. हे ग्रह कसे, तारे कसे आहे. आजबेस्टारची जाळी घेतली आणि गॅसवर ठेवली, ते गॅसवर वर पेटला, जाळीच्या वर जाळ चालला, खाली काही नाही. आपण असा जरी हात फिरवला त्या गॅसवरून तर आपल्याला काय होत नाही, चटके बसत नाही, काय, तो गॅस चालू. तशा दृष्टीने ह्या प्रत्येक ग्रहावरती कवच आहे आणि ते कवच आहे आणि त्या कवचाच्या आत ते लोक राहतात. आता कवच आहे म्हणजे कसं, आता बघा, आता आपण इथं राहतो, आपल्या पृथ्वीवर आकाशाचं का नाही, म्हणजे आपल्या पृथ्वीवरून आकाशाचं कवच तयार होतं आणि मग आकाशाच्या कवचाचा पाऊस खाली पडतो आणि पुन्हा पाण्याची वाफ होऊन ते कवच निघून जातं. असे काही ग्रह आहेत. म्हणजे त्या ग्रहावरती सृष्टी आहे. चंद्र मंगळावर सूर्यावर सृष्टी आहे, हा सिद्धांत इथं मानलेला आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी जीवसृष्टी परमेश्वर आहे. आता तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. वाळलेला नारळ घ्या, वाळलेला नारळ. तर नारळाच्या वरची जी नरुटी करवंटी आहे ती जशी तशी आहे, पण हा जो नारळाचं खोबरं आहे त्याची वाटी भरली, म्हणजे खोबरं आणि नारळाची करवंटी यांच्यामध्ये जवळजवळ अर्धा इंचाचा किंवा 1 इंचाची पट्टी पोकळी निर्माण झालेली आहे. आणि या पोकळीमध्ये हवा आहे. मग या हवा जी या पोकळीमधली ती हवा काथ्याच्या रूपाने किंवा काथ्या म्हणून बाहेर पडते. आता हे सिद्धांत तुम्हाला पटला. तशा दृष्टीने हे जीव सूर्यनारायण जो आहे याच्यावर जीवसृष्टी आहे. वेदात नंतर पुराणामध्ये सांगितलं, सिद्धांत मानला की सूर्यनारायण जो आहे उष्ण, तो सूर्यामध्ये राहतो, म्हणजे त्याची प्रजा सूर्यनारायण तिथं राहते. सूर्यनारायण पृथ्वीसारखा गोल आहे. नंतर सूर्यनारायण म्हणतो अनंत कोटी मैलावरती चौकोन एक कवच आहे आणि त्या कवचामधून बाहेर याला आतला जो गॅस आहे म्हणजे हवा आहे ती बाहेर पडते आणि तो पेट घेतो, तो सूर्य आपल्याला दिसतो, त्याचा प्रकाश आपल्याला येतो. म्हणजे आज जीवसृष्टी सुरक्षित आहे, तिला धोका नाही, प्राण वायू सगळं मिळते. ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो हा सिद्धांत आहे. तर सूर्यावरती भरपूर ऑक्सिजन प्राणवायू आहे म्हणून तो पेट घेतो, हा महत्त्वाचा मुद्दा. प्रत्येक ग्रहावर ऑक्सिजन आहे, आकाशावर सर्वात जास्त ऑक्सिजन आहे, म्हणून सगळ्या तारे प्रकाशमान पेटून बाहेर पडतात. आश्विनी भरणी कृतिका रोहिणी मृग आद्रा पुनर्षु पुष्पाशा मघा पुरा उत्तर हस्त चित्रा स्वाती विशाखा तथा ज्येष्ठा मूळ पुरुषा उत्तरशा जवळ ते रेवती. हे सगळे जे ग्रह नक्षत्र आहेत, तारे आहेत, या सगळ्या ताऱ्यामध्ये जीवसृष्टी आहे. आता हे जीव जे आहेत ते कशा स्वरूपाचे आहेत त्याचं पण वर्णन यांनी सांगितलं. चंद्रावरती राहणारे जे जीव आहेत ते जल स्वरूपाचे आहेत, सौम्य स्वरूपाचे आहेत. सूर्यावर जे जीव आहेत त्या आतमध्ये प्रकाश आहे, त्या प्रकाश स्वरूपात सूर्यात राहतात. देवलोक म्हणजे शुक्र बुध गुरु या प्रत्येक ग्रहाच्या वरती वैशिष्ट्य सांगितलं. आता उदाहरणार्थ आपल्याला जर पाहायचं असेल बा, हे कवच कसं आहे, हे कवच सूर्यनारायणाचं कवच आहे. आता पूर्वी आपल्या ग्रहामध्ये स्पष्ट सांगायचं म्हणजे शनी ग्रह जो आहे हा सूर्य होता. म्हणजे सूर्याचा त्या ग्रहाभोवती कवच वलय आहेत, कोणाभोवती शनी भोवती वलय जी आहेत ती वलय अर्धी वलय आता पाहायला मिळतात. ही पूर्ण वलय त्याला झाकलेली होती आणि मध्ये गोटा जो आहे सूर्याचा त्याचा शनी महाराजांचा तसाच आहे, हे पूर्ण झाकून गेलेलं होतं. आणि शनी महाराजांचा जो प्रकाश
वायू तयार व्हायचा, तो वायू त्या वलय कवचातून बाहेर पडायचा आणि बाहेर प्रकाश पडायचा. असं या शनी महाराजांचं वैशिष्ट्य पूर्वी होतं. आता कवच तयार झालं की ते कवच फुटल्यानंतर तो वायू गेला, तिथली जो सृष्टी संपली. अशा दृष्टीने प्रत्येक ग्रहावरती जीवसृष्टी आहे. सूर्याचा आपला शनी ग्रहाच्या कवचाचा आपण अभ्यास करा, म्हणजे आपला असा आढळून येईल की शनी ग्रहाभोवती कवच ही किती लाख 2 लाख किलोमीटरच्या अंतराने मध्ये शनी ग्रहाचं म्हणजे गोल ग्रह आहे. आणि 2-2 लाख किलोमीटरच्या अंतरावरती हे सूर्यग्रहाचे किलोमीटरच्या अंतरावरती शनी ग्रहाची वलय आहेत. मग ही वलय फुटबॉलसारखी चौकून सारखी होती. मग आतून प्रकाश पडायचा, हवा निघायची, मग बाहेर प्रकाश पडायचा. मग सूर्य हा प्रत्यक्ष सूर्य होता, कोण शनिग्रह. मग त्याच्यावरचं कवच तुटून गेलं. आणि कवच तुटल्यानंतर त्याच्यावर काही चंद्र तयार झाले. ते चंद्र आहेत, त्या काय चंद्रावर पाणी आहे, जीवसृष्टी आहे. म्हणजे तिथं वस्तुती अशी आहे का आपल्या सूर्यग्रहाचं कवच समजून घ्यायचं कसं आहे, तर आपला शनिग्रहाचा पूर्ण अभ्यास करावा लागेल. तेव्हा सगळ्या ताऱ्याभोवती कसं कवच आहे हे आपल्याला शनिग्रहाच्या उदाहरणावरून समजेल. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे प्रत्येक ताऱ्यावर, सूर्यग्रहावर, चंद्रावर, मंगळावर सगळ्या ठिकाणी जीवसृष्टी पूर्वी आहे आता देवलोकांची. आणि पूर्वी मानव सृष्टी पण तिथं होती. कारण शनिग्रह मानव सृष्टी होती, पण कवच फुटल्यानंतर तिथला वायू निघून गेला, फक्त देवसृष्टी राहिली, बाकी सगळं संपलं. म्हणजे आपल्याला सगळ्या ग्रहांचा अभ्यास करायचा आहे. तर त्यांच्यावरती कवच कसं होतं, तर शनिग्रहाचं कवचाचा अभ्यास, वलयाचा अभ्यास करायचा. या अशी वलय एका एक चौकोन होती, 1 लाख मैलाच्या अंतरावर. आतमध्ये जीवसृष्टी होती, बाहेर तो अदृष्टाच्या जाळीसारखी जाळी, आणि बाहेर पेटायचा जाळ चाळता. म्हणजे शनिग्रह हा सूर्य होता पूर्वी, त्याच्या भोवती मग ते तुटल्यानंतर 10-11 चंद्र तयार झाले. त्याचे चंद्र तयार, एक चंद्रावरती पाणी आहे. अशा दृष्टीने समुद्र आहे एका चंद्राच्या उपचंद्रावर शनीच्या. तर या दृष्टीने आपण विचार केला, तो सगळा सिद्धांत या ठिकाणी पुराणामध्ये मांडलेला आहे. त्याचा आता आपण अभ्यास करतोय, म्हणून त्याचं लक्ष दिलं पाहिजे आपण. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम, ओम स्वयंभू विश्वराजा श्याम कलकत्ता महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय. ब्रह्मशास्त्री की जय. अनुसया माता की जय. सर्व देवजन जय. साधू संतन की जय. हरिओम तत्सत. ओम शांती शांती. आता पुढचा भाग उद्या. हरिओम दत्त. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.